हालेलुया. पुन्हा एकदा प्रभू त्याच्या लोकांना त्याच्या मंदिरामध्ये घेऊन आला आहे. यावेळेस त्याच्या मंदिरामध्ये आम्ही उपस्थित आलो असता, यावेळेस त्याच्या चरणाजवळ आम्ही आलो असता, पुन्हा एकदा आपल्या जागेवरती आपण उठून उभा राहूयात. बायबल सांगतो, हे देवा तू उत्तम व क्षमाशील आहे. जे तुझा धावा करतात त्याचवर तू विपुल दया करतोस. पुन्हा एकदा विपुल दयेचा अनुभव प्रभू आपल्या लोकांना देणार आहे. पुन्हा एकदा विपुल सामर्थ्याचा अनुभव प्रभू आपल्या लोकांना देणार आहे. यावेळेस आपले डोळे आपण बंद केले असता, यावेळेस आपले हात स्वर्गाच्या दिशेने उंच केले असता प्रभूला धन्यवाद स्तुतीने आराधना देऊयात. आराधनेची वेदी, स्तवनाची वेदी यावेळेस आम्ही त्याला बांधत आहोत. हालेलुया. जो इस्रायलच्या स्तवनात वस्ती करतो त्याची स्तुती असो, त्याला गौरव, त्याला महिमा असो. हालेलुया. जे आपल्या घरी आहेत ते आपल्या जागेवरती उठून उभा राहतील, आपले हात स्वर्गाच्या दिशेने उंच करतील आणि आकाश आणि पृथ्वीचा जो प्रभू जो एकटाच अद्भुत कृत्य करतो त्याच्यासाठी गाणार आहोत आम्ही. हालेलुया. आराधना हम करते पूरे दिल और मन से तेरी महिमा गाते हैं. आराधना हम करते हैं पूरे दिल और मन से तेरी महिमा गाते हैं. और हम कहते हैं, दिल से कहते हैं, और हम कहते हैं, आ प्रभु यीशु मुझ में हो तेरी महिमा. आ प्रभु यीशु मुझ में हो तेरी महिमा. तेरे भवन में, तेरे भवन में हम आते हैं. सारा हम तुझको देते हैं. तेरे भवन में हम आते हैं. सारा हम तुझको देते हैं. और हम कहते हैं, दिल से कहते हैं, और हम कहते हैं, आ प्रभु यीशु मुझ में हो तेरी महिमा. आ प्रभु यीशु मुझ में हो तेरी. आ प्रभु, आ प्रभु यीशु मुझ में हो तेरी महिमा. मुझ में हो तेरी
हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ज्या ठिकाणी देवाचे लोक आहेत त्या ठिकाणी प्रभू स्वतः उपस्थित आहे. हालेलुया, हालेलुया. या आराधनेसाठी, भक्तीच्या सुरुवातीसाठी प्रभू समोर आपण राखून राहूयात. हालेलुया. या आराधनेसाठी, या भक्तीसाठी प्रार्थना सादर करत असताना मंडळीचे वडील बंधू वानखड्यांना विनंती करतो की त्यांना प्रार्थना करावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. स्वर्गाच्या देवा, ख्रिस्त येशूच्या महान आणि पवित्र नावामध्ये आम्ही तुझ्या दयेच्या कृपेच्या आसनाजवळ येतो. धन्यवाद देतो पुन्हा एक वार महादेवा, तुझ्या मंदिरामध्ये आम्हा सर्वांचं तुझ्या चरणाजवळ येणं तू सुकर केलंस. आम्ही तुला धन्य म्हणतो, तुझी स्तुती करतो महादेवा. बापा, तुझं वचन सांगते की परमेश्वराची स्तुती तुमच्या कंठी असो. आणि तू हेही म्हणतोस की बापा, तू आपले मुख उघड म्हणजे ते मी भरेल. धन्यवाद देतो महादेवा. तुझी मंडळी तुझ्या समोर आज पुन्हा नव्याने आत्म्याने आणि खरेपणाने तुझा गुणानुवाद करत असताना महादेवा, आम्हा प्रत्येकाच्या मुखामध्ये तू नवे शब्द घाल महादेवा, यासाठी की तुझं गौरव आम्ही आत्म्याने आणि खरेपणाने करू शकू, विश्वासाने महादेवा आणि आत्म्याच्या प्रेरणेने करू शकू महादेवा. आम्हा सर्वांचं सहाय्य कर महादेवा. सुस्वर गीत गाण्यासाठी क्वायरला आणि कुशलतेने वाद्य वाजवण्यासाठी महादेवा आमच्या संपूर्ण क्वायरला तुझी दैवी सहायता प्राप्त हो असू दयाने कृपेनं कर महादेवा. पुन्हा एक वार तुझ्या मंदिरामध्ये आम्ही आलेलो असताना महादेवा, तू मोठा आनंद आम्हा प्रत्येकांना दिलेला आहेस. त्या आनंदामध्ये बापा आम्हा सर्वांना चालव आणि तुझा आणि तुझं गौरव आम्हा प्रत्येकाच्या जीवनातून हो असू दयाने कृपेनं कर महादेवा. सर्व आराधनेला आणि येणाऱ्या वचनाला व्यत्यय करणारा सर्व स्पिरिट आम्ही ख्रिस्त येशूच्या नावामध्ये त्यांना धमकावतो, त्यांना मोळकळीस आणतो महादेवा. आत्म्याच्या प्रेरणे सामर्थ्य आणि मोकळीक आम्हा सर्वांना चालव, तुझा आणि तुझं गौरव हो. धन्यवादासहित प्रार्थना ख्रिस्त येशूच्या नावात केली म्हणतो एक पित्या, आमेन. हालेलुया, हालेलुया. प्रियानो, बायबल सांगतं की तू देवा, तू समान कोण आहे? तुझ्या कृत्यासारखी कोणतीही कृत्य नाहीत. हालेलुया. असाधारण कृत्य करणारा आमचा देव परमेश्वर आहे. तो अनन्य देव आहे. त्याच्यासाठी, त्या पित्यासाठी, त्या पुत्रासाठी यावेळेस आपण गाऊयात आणि म्हणूयात, यहोवा के लिए एक नया गीत गाओ. यहोवा के लिए एक नया गीत गाओ, उसके बेटे के लिए एक नया गीत गाओ. यहोवा के लिए एक नया गीत गाओ, उसके बेटे के लिए एक नया गीत गाओ. हे सारी पृथ्वी के लोगों, यहोवा के लिए गाओ. हे सारी पृथ्वी के लोगों, यहोवा के लिए गाओ. यहोवा के लिए एक नया गीत गाओ, उसके बेटे के लिए एक नया गीत गाओ. हालेलुया, हो हो हो, हालेलुया, हालेलुया, हो हो हो, हालेलुया. यहोवा के लिए नाचो और गाओ, प्रभु यीशु के लिए नाचो और गाओ. हालेलुया. आमचा आनंदाचा विषय, आमच्या यहोवा के लिए नाचो और गाओ, प्रभु यीशु के लिए नाचो और गाओ. यहोवा
के लिए नाचो और गाओ, प्रभु यीशु के लिए नाचो और गाओ। आओ हम मिलकर उसके नाम को ऊंचा उठाए, आओ हम मिलकर उसके नाम को ऊंचा उठाए। हालेलुया, 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 हालेलुया। यहोवा के लिए डफ और झांझ बजाओ, प्रभु यीशु के लिए डफ और झांझ बजाओ। हालेलुया। इस्रायलच्या स्तवनात वस्ती करणारा तो देव परमेश्वर। यहोवा के लिए डफ और झांझ बजाओ, प्रभु यीशु के लिए डफ और झांझ बजाओ। यहोवा के लिए डफ और झांझ बजाओ, प्रभु यीशु के लिए डफ और झांझ बजाओ। आओ हम मिलकर उसके नाम की जय जयकार करें, आओ हम मिलकर उसके नाम की जय जयकार करें। हालेलुया, 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 हालेलुया। यहोवा के लिए झंडों को लहराओ, प्रभु यीशु के लिए हाथों को लहराओ। यहोवा के लिए झंडों को लहराओ, प्रभु यीशु के लिए हाथों को लहराओ। यहोवा के लिए झंडों को लहराओ, प्रभु यीशु के लिए हाथों को लहराओ। आओ हम मिलकर ताली बजाए, सीटी बजाए, नाच गाए। आओ हम मिलकर ताली बजाए, सीटी बजाए, नाच गाए। हालेलुया, हो हालेलुया, हालेलुया, हो हालेलुया, हालेलुया, हालेलुया। प्रभुला गौरव, प्रभुला स्तुती, प्रभुला प्रशंसा। आमेन। बायबल सांगतो जो देव आपल्याला ख्रिस्त येशूच्या द्वारे जय जय देतो त्याची स्तुती असो। आमेन। ख्रिस्तामध्ये आम्हाला विजय आहे, ख्रिस्तामध्ये आमचं तारण आहे, सर्व आशीर्वाद आम्हाला ख्रिस्तामध्येच आहेत। त्या ख्रिस्ताची स्तुती, त्या पित्याची स्तुती गाव्यात यावेळेस आराधना में है छुटकारा। आराधना में है छुटकारा, आराधना में है चंगाई, आराधना में है छुटकारा, आराधना में है चंगाई। शरीर और आत्मा में शांति आनंद देता है, जान से भी प्यारा प्रभु। शरीर और आत्मा में शांति आनंद देता है, जान से भी प्यारा प्रभु। हो प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है कितना भला है। हो प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है कितना भला है। छुटकारा पाए हमेशा,
छुटकारा पाए हमेशा। मांगो तो तुम्हें मिलेगा, ढूंढोगे तो पाओगे। मांगो तो तुम्हें मिलेगा, ढूंढोगे तो पाओगे। खटखटाओ खुलेगी स्वर्ग की आशीषें, पाओ तुम उसे अभी। खटखटाओ खुलेगी स्वर्ग की आशीषें, पाओ तुम उसे अभी। हो प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है कितना भला है। हो प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है कितना भला है। छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा। प्रार्थना करो निरंतर, प्रार्थना करो विश्वास से, प्रार्थना करो निरंतर। हालेलुया। प्रार्थना करो विश्वास से। धर्मी जन की प्रार्थना, विश्वास की प्रार्थना तोड़ती है सारे बंधन। धर्मी जन की प्रार्थना, विश्वास की प्रार्थना तोड़ती है सारे बंधन। हो प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है कितना भला है। हो प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है कितना भला है। छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा। छुटकारा, छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा। हालेलुया। छुटकारा पाए हमेशा। आमेन। ज्यांनी ज्यांनी त्याचकडे पाहिले ते प्रकाश पावले, त्यांची मुखे लज्जेने कधीही काळवंडली नाही। प्रियानो, ख्रिस्ताने पहिला चमत्कार त्या काना गावामध्ये पाण्याचा द्राक्षरस केला। हालेलुया। प्रियानो, आमच्या जीवनातली निरसता त्यावेळेस जाते ज्यावेळेस ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये येतो। आमेन। प्रियानो, बायबल सांगतं ज्यांनी ज्यांनी त्याचकडे पाहिलं ते प्रकाश पावले। ख्रिस्ताच्या रक्तामध्ये सामर्थ्य आहे। प्रियानो, ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे पापांची क्षमा आहे। ख्रिस्ताच्या रक्तामध्ये प्रियानो ते सामर्थ्य आहे की जे आम्ही परके, जे आम्ही विरोधी, जे आम्ही देवाचे वैरी, पण त्या ख्रिस्ताच्या रक्तामुळे देवाचे पुत्र आणि कन्या बनतो। आमेन। म्हणून त्या रक्ताबद्दल प्रभूला धन्यवाद देऊयात। गाऊयात यावेळेस रक्तम जयम, रक्तम जयम। हालेलुया। टाळ्या वाजूयात। Hallelujah. Raktam jayam, 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 रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम। यीशु मेरा चरवाह है, यीशु मेरा चरवाह है, यीशु मेरा चरवाह है, बोलो है ना। रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम। जीवन की रोटी यीशु ही है, जीवन की रोटी यीशु ही है, जीवन की रोटी यीशु है, बोलो है ना। रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम। जीवन का जल देता मसीह, जीवन का जल देता मसीह, जीवन का जल देता मसीह, बोलो है ना। रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम। मेरा आनंद यीशु ही है, मेरा आनंद यीशु ही है, मेरा आनंद यीशु है, बोलो है ना। रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम,
रक्तम जयम रक्तम जयम रक्तम जयम पवित्र आत्मा पवित्र आत्मा देता मसीह पवित्र आत्मा देता मसीह पवित्र आत्मा देता मसीह बोलो है ना रक्तम जयम 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 हालेलुया परमेश्वर देव आपल्या आनंद नदीतून आपल्या लोकांना पाजतो तो त्या सणाच्या दिवशी उभं राहिला ख्रिस्त आणि म्हणाला की जो ताणलेला आहे त्याने मजकडे यावं त्याने प्यावं म्हणजे त्याच्यातून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील हालेलुया प्रियानो प्रभू आपल्या लोकांना आनंद देतो आणि तो न आटणारा आनंद हालेलुया वाहणारा आनंद प्रभू आपल्या लोकांना देतो म्हणून गाऊयात का द जॉय ऑफ द लॉर्ड इज माय स्ट्रेंथ आमेन हालेलुया बायबल सांगतं की धार्मिक स्तवन करून उल्हासतो आमेन आमची आजूबाजूची स्थिती कशी असो परंतु ज्या वेळेस आम्ही देवाची स्तुतीने आराधना करतो प्रियानो प्रभू त्याचं सामर्थ्य आपल्या लोकांसाठी प्रगत करतो जितका मोठा प्रश्न तितका मोठा विजय आणि तितकी मोठी साक्षी आपल्या लोकांसाठी तो निर्माण करतो आमेन द जॉय ऑफ द लॉर्ड is my strength. आमेन हे गीत गात असताना विश्वासाने प्रभूला धावा करूयात निश्चित अनेकांच्या जीवनामध्ये प्रभू त्याचे सामर्थ्य प्रगत करत आहे The joy of the Lord is my strength. 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 Hallelujah. The joy of the Lord is my strength. The joy of the Lord is my strength. The joy of the Lord is my strength. If you want joy, you can clap for Him. If you want joy, you can clap for Him. If you want joy, you can clap for Him. The joy of the Lord is my strength. 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 You can dance. If you want joy, you can dance for Him. If you want joy, you can dance for Him. If you want joy, you can dance for Him. The joy of the Lord is my strength. 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 The joy of the Lord is my He strength. He gives me living water. I have thirst no more. He gives me living water. I have thirst no more. He gives me living water. I have thirst no more. The joy of the Lord is my strength. 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 He fills my mouth laughter, ha ha ha. He fills my mouth laughter, ha ha ha. He fills my mouth laughter, ha ha ha. The joy of the Lord is my strength. Ha 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 ha. The joy of the Lord is my strength. अहो सर्व लोक हो टाळ्या वाजवा हालेलुया हालेलुया प्रभूची समक्षता त्याच्या लोकांमध्ये आहे आपले डोळे आपण बंद करूयात स्वर्गाच्या दिशेने आपले हात उंच करूयात हालेलुया हो प्रभूला धन्यवाद देवाची प्रीती आम्हाला लाभली आहे
ख्रिस्ताची कृपा आम्हाला लाभली आहे. पवित्र आत्म्याच्या समक्षतेने प्रभूने आम्हाला व्यापला आहे. त्या पित्याला, त्या पुत्राला, त्या पवित्र आत्म्याला धन्यवाद देऊयात. हालेलुया. हालेलुया. गाऊया त्यावेळेस, बापा तू पिता माझा, येशू तू माझा थारणारा, पवित्र आत्मा तू सांत्वन दाता, आणि मी हे जाणितो. बापा तू पिता माझा, येशू तू तारणारा, पवित्र आत्मा तू सांत्वन दाता, आणि मी हे जाणितो. बापा तू पिता माझा, येशू तू तारणारा, पवित्र आत्मा तू सांत्वन दाता, आणि मी हे जाणितो. आणि मी हे जाणितो. Father, you are my Father. Jesus, you are my Savior. Holy Spirit, you are my Comforter, and my soul knows it well. पुन्हा एकदा गाऊया का? फादर, Father, you are my Father. Jesus, you are my Savior. Holy Spirit, you are my Comforter, and my soul knows it well. and my soul. And my soul knows it well. बायबल सांगतो, हे इस्रायलच्या मेंढपाळा, तू जो योसेफाला खडपाप्रमाणे चालवतो, तो तू खान दे, जो तू करुबार उडाकेस, तो तू आपले तेज प्रगट कर. हालेलुया. तो राजांचा राजा, तो प्रभूंचा प्रभू, जो करुबार उडाके, त्याच्या समोर आपल्या मान आपण लावूयात. आपले हात स्वर्गाचे शिणगात उंच कर गाऊयात. मस्तके उंच करा, येणाऱ्या राजाला, लावणी त्याचे नमन करा. स्तुती गा त्याच्या गौरवाला, तुमची स्तवनी असो. शुद्ध पवित्र गौरव गीतो राजांच्या राजाला, राजांच्या राजाला, राजांच्या राजांच्या राजाला, राजांच्या आणखी एकदा गाऊयात का? राजांच्या राजाला, राजांच्या राजाला. हालेलुया. ज्याच्या सत्तावृत्तीला अंत नाही, जो अक्षय स्थितीमध्ये वास करतो, जो आपला मुख प्रकाश आपल्या लोकांवरती फाडतो.
हालेलुया. ह्याची समक्षता मला लाभली आहे. प्रभू स्वतः आपल्या लोकांच्या आराधनेमध्ये उपस्थित आहे. आणि यावेळेस प्रभूची समक्षता मला लाभली असता मंडळीचे वडील बंधू शशिकांत यांना विनंती करतो की त्यांनी प्रार्थना करा. इस्रायलाच्या सवनात वस्ती करणाऱ्या आमच्या जिवंत देवा, तुझ्या अभिवचनानुसार आज पुन्हा एक वार माझ्या देवा शिलो म्हटलेल्या मंदिरामध्ये प्रभूजी मंडळीमध्ये उपासकांमध्ये माझ्या देवा तू विराजमान झालास. आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो माझ्या जिवंत देवा. तुझ्यासाठी माझ्या देवा पुन्हा एक वार माझ्या देवा उंच आसन करण्यासाठी वेदी बांधण्याची संधी तू आम्हा प्रत्येकाला दिलीस माझ्या जिवंत देवा. त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो माझ्या देवा. आणि निश्चितच माझ्या देवा तुझ्या वचनानुसार माझ्या देवा तुला तुझ्या आवडीची फळ या ठिकाणी सेवन करावयास मिळाली, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आणि त्यासाठी भाऊ तो आमचा उपयोग करून घेतलास, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो माझ्या देवा. आता माझ्या देवा आमचं जीवन बदलणारं तुझं वचन आमच्यापर्यंत येत असताना मादेवा आमच्या मनाची आमच्या अंतकरणाची आम्ही तयारी केलेली असताना मादेवा प्रभू सहाय्यासाठी आम्ही तुझ्याकडे पाहतो मादेवा. तू सहाय्य करता हो, मार्गदर्शन करता हो, अशा मी तुला विनंती करतो मादेवा. तुझं वचन माझ्या देवा अग्नीसारखं माझ्या देवा खडकाला फोडून तुकडे तुकडे करणाऱ्या हातोड्यासारखे आहे माझ्या देवा. आज तुझं वचन आम्हा प्रत्येकापर्यंत येत असताना मादेवा त्या वचनांच्याद्वारे आम्हा प्रत्येकाची भेट घ्यायस तुला विनंती करतो. ती वचनं आमच्या हृदयपटलावरती अंतकरणावरती कोरडी केली जाऊ दे अशा आम्ही तुला विनंती करतो मादेवा. आणि तुझ्या वचनांच्या द्वारे एक नवी उमेद आम्हा प्रत्येकाला प्राप्त होऊ दे. त्या वचनातलं सांत्वन आम्हा प्रत्येकाला प्राप्त होऊ दे, धैर्य आम्हाला प्रत्येकाला प्राप्त होऊ दे, आम्हा प्रत्येकामध्ये हिंमत येऊ दे अशी आम्ही तुला विनंती करतो मादेवा. आणि या भूतलावर मार्गक्रमण करत असताना मादेवा आमच्या पुढे चालणारा तू आमचा जिवंत देव आहेस मादेवा. तुला अनुसरण्यासाठी आमचं सहाय्य कर, मार्गदर्शन कर अशी आम्ही तुला विनंती करतो माझ्या देवा. ज्याप्रमाणे माझ्या देवा एलियाला तू म्हणलास उठ खा पी, कारण तुला भारी प्रवास करायचा मादेवा. भारी प्रवास करण्याचं सामर्थ्य तुझ्या वचनामध्ये मादेवा. प्रभूजी एलियाने ती भाकर सेवन केली मादेवा. 40 दिवस 40 रात त्याने प्रवास केला मादेवा आणि होरेब डोंगराजवळ जाऊन पोहोचला माझ्या देवा. आज पुन्हा एक मार्ग मादेवा तुझं तेच वचन आम्हा प्रत्येकापर्यंत येत असताना मादेवा प्रभूजी लागणारी कृपा आम्हा प्रत्येकाला प्राप्त होऊ दे अशी आम्ही तुला विनंती करतो. वचन ऐकत असताना मादेवा आमच्या अंतकरणामध्ये उकळ्या फुटू देत असं तुला विनंती करतो माझ्या जिवंत देवा. आणि माझ्या जिवंत देवा त्याद्वारे मादेवा आमच्या अंतकरणाला चुटपुट लागू दे, चुरचूर लागू दे अशी आम्ही तुला विनंती करतो माझ्या जिवंत देवा. आणि त्याद्वारे माझ्या देवा वचनाप्रमाणे आचरण करणारं अंतकरण आम्हा प्रत्येकाला प्राप्त होऊ दे अशी आम्ही तुला विनंती करतो मादेवा. आमच्यातलं जुनं पण निघून जाऊ द्यास तुला विनंती करतो. पाषाणमय हृदय निघून जाऊ दे आणि मांसमय हृदयाच्या द्वारे आज पुन्हा एक वार मादेवा तो आमची भेट घ्या अशी तुला विनंती करतो मादेवा. प्रभू तो आज पुन्हा एक वार तुझ्या वचनांच्या द्वारे आम्हा प्रत्येकाला बदललंस माझ्या देवा. आणि माझ्या देवा आमचं रूपांतर तू होऊ दिलंस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आता वचनाला अडखण करणाऱ्या सर्व अंधकाच्या शक्तीच्या विरोधात ख्रिस्त येशूच्या नावामध्ये आम्ही उभे राहतो मादेवा. जेथे देवाचा आत्मा आहे तिथे मोकळीकता आहे. ती मोकळीकता प्रत्येकाला लाभू दिलीस, त्याबद्दल तुला धन्यवाद आहेत. आभार म्हणत तुझं गौरव कर तुला म्हणचावत ही सर्व प्रार्थना विनंती आमचा धन्यत्रय प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे मागतो पित्या तो ऐक. आमेन. हालेलुया. परमेश्वराच्या पवित्र नावाला धन्यवाद असो. परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. एकदा टाळ्या वाजवूयात आणि आपल्या देवाला यास आपण धन्यवाद देऊयात. हालेलुया. त्याची दया सनातन आहे. His grace is forever. परात्पर देवाचा परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गौरवयुक्त नावामध्ये तुम्हा प्रत्येकाचं यास आम्ही स्वागत करतो. We welcome you all in the name of Lord Jesus, the Son of the Most High God. त्या चांगल्या देवाने पुन्हा एकदा त्याचे वचन ऐकण्याची संधी आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. The good Lord has given us an opportunity to listen to His word once again. आणि या संधीचा आपण पुरेपूर उपभोग घेऊयात. And let's make use of this opportunity. अज्ञानामुळे माझे लोक बंदिवासामध्ये आहे असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. And my people are in captivity due to their misknowledge. आणि देव आम्हाला आम्हाला त्या बंदिवासात राहू देत नाही. And God doesn't want us to be in तर captivity. देव आम्हाला मुक्तता देणारा देव आहे. देव आम्हाला स्वतंत्रता देणारा देव आहे. देव आम्हाला आशीर्वादित करणारा देव आहे. God is the one who gives us independence and He delivers us. आणि म्हणून आमचं अज्ञान त्याने काढून टाकलेलं आहे. And He has taken our misunderstanding from us. आणि आम्हाला एक सुज्ञता त्यानं दिलेली आहे. And He has given us good knowledge. आणि सुज्ञता म्हणजे नक्की काय आहे? And what is wisdom? सुज्ञता म्हणजे परम पवित्राला ओळखणे.
Wisdom means knowing the highest God. आणि देवाच्या वचनातून देव प्रति दिवशी किंवा प्रत्येक आणि वेळेला तो आम्हाला त्या परमपवित्राला ओळखण्याची किंवा देवाला जवळून ओळखण्याची संधी आम्हाला देतो. And through His word, He gives us an opportunity to know the most holy God. कारण जितकं आम्ही देवाचं वचन ग्रहण करू, Because the more we accept the word of God, जितकं आम्ही देवाच्या वचनाचं मनन करू, the more we meditate on it, जितकं देवाचं वचन आम्ही आचरणात आणू, more we act on it, तितकं आमचं आणि आमच्या देवाची ओळख घनिष्ठ होत असते. the more we know our God. आम्ही अधिक देवाला जवळून ओळखतो प्रियानो. We know our God more closely. म्हणून वचनाकडे आम्ही सदोदित लक्ष देणं गरजेचं आहे. So we must pay attention to the word always. देवाच्या शिक्षणाकडे आम्ही सदोदित लक्ष देणं गरजेचं आहे. We must pay attention to His teaching always. आणि प्रियानो, हेच जे शिक्षण आहे देव आम्हाला आणि देव पूर्णत्वाकडे घेऊन जाण्याला कारणीभूत ठरत आहे. And this teaching takes us to perfection. आणि म्हणून देवानं प्रेषित संदेशचे सुवार्थिक शिक्षक नेमलेले आहेत. God gave us prophets and teachers यासाठी की आम्ही त्याचं ऐकावं. so that we should listen to Him. आम्ही पूर्णत्वाशी बोलत आहोत प्रियानो. And we are talking about आणि perfection. मी पाहतो की पूर्णत्वासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. And we know that we should strive hard to attain it. इफिसकराचं पत्र याचा 4 अध्याय Ephesians 4 आणि त्याचं 13 वचन and 13. काय दिलं पहा. आपण सर्वांनी देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या व तत्संबंधित ज्ञानाच्या एकत्वास पहिलं 4 अध्याय 13 वचन. प्रौढ मनुष्यपणास हा ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल हा अशा वृद्धीच्या मर्यादेस येऊन पोहोचू तोपर्यंत दिले. तोपर्यंत दिले आहे. वाचा. Till we all come to the unity of the faith and of the knowledge of the Son of God, to a perfect man, to the measure of the stature of the fullness of Christ. या ठिकाणी मी पाहतो 11व्या वचनापासून जर आम्ही पाहिलं, If we come to verse 11, त्या ठिकाणी लिहिलेलं आहे it's written, आणि त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी स्वार्थिक, कोणी पालक व शिक्षक असे नेमून दिले आहे. and He Himself gave some to be apostles, some prophets, some evangelists, some pastors, and some teachers. आणि मी पाहतो यांना सेवेच्या कामासाठी, ख्रिस्ताच्या शरीराच्या रचनेसाठी पवित्र जनाची पूर्णता व्हावी म्हणून देण्यात आले. And for the equipping of the saints, for the work of ministry, for the edifying of the body of Christ. यांना सेवेच्या कामासाठी, ख्रिस्ताच्या शरीराच्या रचनेसाठी पवित्र जनाची पूर्णता व्हावी म्हणून देण्यात आले आहे. For the equipping of the saints, for the work of ministry, and मंडळीची for the edifying of the body of Christ, मंडळीची पूर्णता होण्यासाठी. for the perfection of the आणि church. मंडळीची पूर्णता म्हणजे काय आहे प्रियानो? And what is the completion of the church? मंडळीचा सर्वांगीण विकास व्हावा. The overall development of the church. प्रत्येक अवयव आपापल्या परिमाणाप्रमाणे विकसित व्हावं किंवा पूर्ण व्हावं. Every organ should develop according to its nature. मंडळीची पूर्णता म्हणजे तुमची आणि माझी पूर्णता आहे. Perfection of the church means perfection of you and me. आम्ही त्या मंडळीचा अंग आहोत प्रियानो. We are the organ of the church. आणि म्हणून त्यासाठी कोणी प्रेषित, कोणी संदेशी, कोणी स्वार्थी, कोणी पालक व शिक्षक असे त्यांनी नेमले आहे. And for that, some are apostles, some are prophets, some are evangelists, some are pastors, and some are teachers. ख्रिस्ताच्या शरीराच्या रचनेसाठी, For the making of the body of Christ, आणि पवित्र जनाची पूर्णता व्हावी म्हणून देण्यात आले आहे. and for the perfection of the holy people. म्हणून ज्यावेळेस आम्हाला पास्टरांकडनं शिक्षण मिळतं, So when we get teaching from a pastor, प्रेषितांकडनं शिक्षण मिळतं, from the apostles, संदेशांकडनं शिक्षण मिळतं, from the prophets, शिक्षकाकडनं शिक्षण मिळतं. from the teachers, प्रियानो, ते प्रत्येक शिक्षण आम्ही स्वीकारावं. beloved, we should accept all the teaching. तो प्रत्येक संदेश आम्ही स्वीकारावा. We should accept every teaching. ते प्रत्येक प्रीचिंग आम्ही स्वीकारावं. We should accept all the preaching, कारण तो संदेश किंवा तो उपदेश प्रियानो because that preaching, तुम्हाला आणि मला पूर्णता देत असतं. it gives us perfection. मंडळीची पूर्णता होते, It takes the church to completion. पवित्र जनाची पूर्णता होते. It takes holy people to completion. म्हणून देवाकडनं नेहमी वचनाची आम्ही अपेक्षा करावे So प्रियानो. always we should accept word from the Lord. देवाच्या आत्म्याकडनं आम्ही नेहमी शिक्षणाची अपेक्षा करावी. We should
always accept teaching from the Lord. आणि नेहमी सांगतो की त्या शिक्षणामध्येच आमच्या जीवनामध्ये चमत्कार आहेत. And that teaching gives us miracles in our life. आणि पहिली अद्भुत गोष्ट जर काय होत असेल And what is the first marvelous thing to happen? तर आमचा देवावरचा विश्वास वाढतो. Our faith in Lord grows. आणि विश्वास वाढला And when the faith grows, की चमत्कार होतात the प्रियानो. miracles happen. कारण चमत्कार विश्वासाच्या द्वारे होतात. आम्ही विश्वास ठेवतो आणि आमच्या जीवनामध्ये चमत्कार होतात. Because miracles happen by faith. When we have faith, we get miracles in our life. सगळ्यात महत्वाची गोष्ट जर का असेल तर शिक्षण आहे. Because most important thing is teaching. सर्वात महत्वाची गोष्ट काय असेल तर देवाचं ज्ञान किंवा त्याचं वचन आहे. Most important teaching is the word of God. आणि त्या वचनाची सेवा करण्यासाठी देवाने हे सर्व सेवक निर्माण केलेत किंवा आणि त्यांना बोलवलेलं आहे. And God has called all his servants to serve the word. प्रेषित संदेशचे सुवार्थी शिक्षक पालक हे आणि सेवेचे वेगवेगळे प्रकार आहे प्रियानो. Apostles, prophet, evangelists, pastors and teachers are the different types of service. पण या सर्व पाचारणामध्ये मी पाहतो वचन महत्वाचे. वचनाची सेवा त्यांच्याकडनं व्हावी. But in all this calling, they should serve the word only, पूर्णता व्हावी म्हणून देण्यात आले आहे. so that everyone should be perfect. पुढे दिले आपण सर्वांनी देवाच्या पुत्र विश्वासाच्या व तत्संबंधित ज्ञानाच्या एकत्वास प्रौढ मनुष्यपणास ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा वृद्धीच्या मर्यादेस येऊन पोहोचू तोपर्यंत दिलेला आहे. Till we all come to unity of faith and the knowledge of the Son of God, to a perfect man, to the measure of the stature, to the fullness of Christ. कुठपर्यंत दिलेला आहे. Till where have we given it? आपण सर्वांनी देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या व तत्संबंधित ज्ञानाच्या एकत्वास प्रौढ मनुष्यास ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा वृद्धीच्या मर्यादेस येऊन पोहोचेपर्यंत दिलेले आहे. हालेलुया. Till we all come to the knowledge of the Son of God, to a perfect man, to the measure of the stature of the fullness of Christ. आणि म्हणून प्रियानो आम्ही संदेश ऐकताना पूर्ण गांभीर्यानं त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. So beloved, when we listen to the word of God, we should be serious. त्याच्यामध्ये आम्हाला पूर्णता आहे. We have perfection in it. मंडळीची पूर्णता आहे. There is a perfection of the church. आणि ते वचनाचा आम्ही पाहतो आशीर्वाद आम्हाला प्राप्त होणार And आहे. we get blessings in the word. म्हणून शिक्षण महत्वाचं आहे. So the teaching is very important. परमपवित्राला ओळखणं महत्वाचं आहे. Knowing the Most High is very important. गलसेकराच्या पत्रामध्ये मी पाहतो पहिला अध्याय आणि त्याचा 28 वचन. Colossians 1:28. आम्ही त्याची घोषणा करीतो आम्ही त्याची घोषणा करतो सर्व प्रकारच्या ज्ञानाने सर्व प्रकारच्या ज्ञानानं प्रत्येक मनुष्याला बोध करीतो प्रत्येक मनुष्याला बोध करीतो व प्रत्येक मनुष्याला शिकवितो व प्रत्येक मनुष्याला शिकवतो अशासाठी की प्रत्येक मनुष्याला ख्रिस्तामध्ये पूर्ण असे उभे करावे. पूर्ण असे उभे करावे. पा देवाचे दास तुम्हाला शिक्षण देतात त्याच्या मागे उद्देश काय आहे तर तुम्हाला पूर्ण असं उभं करावं. Him we preach, warning every man and teaching every man in all wisdom, that we may present every man perfect in Jesus Christ. या ठिकाणी त्याचे हेडिंग आहे ख्रिस्ती मंडळीच्या वाढी प्रित्यर्थ पौल ख्रिस्ताचा सहकारी. And the heading is sacrificial service for Christ. आणि म्हणून मी पाहतो की तो कुठेही आणि स्वार्थाचं घोषणा करण्यासाठी शिक्षण देण्यासाठी उपदेश करण्यासाठी कधी मागे त्याने पाहिलं नाही किंवा कधी त्याने आळस केला नाही. And we know that Paul didn't go back to serve God. कारण त्या जबाबदारीची जाणीव त्याला आहे. He always knew his त्या responsibility. गोष्टीच्या द्वारे आपला न्याय होणार आहे त्याला माहित आहे. He knew that he was going to be judged one day for it. आणि म्हणून वचनाची घोषणा करणारा प्रत्येक सेवक देवाच्या चरणापाशी बसून गुडघ्यावर जाऊन देवाकडनं ते घेत असतो यासाठी की ते मंडळीपर्यंत पोहोचावं आणि मंडळी त्याच्याद्वारे पोषित होऊन किंवा मी पाहतो पूर्ण होणं गरजेचं आहे. So everyone who serves the word goes down on his knees and accepts it from God, so that he can give it to church and the church accepts it. म्हणून देवाचा दास जितका आत्मीयतेने किंवा जितका गांभीर्याने शिक्षण देत असतो So how the servant of God preaches with seriousness, तितकंच तुमच्या पूर्णतेसाठी तुम्ही ते गांभीर्यानं पावित्र्यानं ते स्वीकारावं आणि त्याच्यावर मनन करून आपल्या आचरणामध्ये ते वचन आणणं गरजेचं you आहे. should accept it with the same seriousness and act on the word of God for your perfection. आणि म्हणून तो म्हणतो आम्ही त्याची घोषणा करीतो And so he says that I preach, आणि सर्व प्रकारच्या ज्ञानानं प्रत्येक मनुष्याला बोध करीतो. and teaching every man in all wisdom. आणि बोध करण्याचं कारण काय आहे And what is the need to teach? व प्रत्येक मनुष्याला आम्ही शिकवतो. We teach every man. ते शिकवण्याचं कारण काय What आहे is the reason to teach? अशासाठी की प्रत्येक मनुष्याला ख्रिस्तामध्ये
पूर्ण असे उभे करावे. so that we may present every man perfect in Jesus Christ. आमचा ख्रिस्त हा परिपूर्ण आहे. Our Christ is a perfect God. आमचा प्रभू आमचा उद्धारक पूर्ण आहे. Our deliverer is a perfect God, आम्ही पाहतो ज्याच्यामध्ये आम्हाला तारण मिळालेलं आहे, and in whom we have salvation. ज्या नावामध्ये आम्हाला सार्वकालिक जीवनाची धन्य आशा प्राप्त झालेली आहे, In what name we have eternal life. ज्या नावामध्ये आमच्या जीवनामध्ये अद्भुत एक चिन्ह चमत्कार घडतात, In what name we have experiences miracles in our life. ज्या नावामुळे आमचं जीवन साक्षीरूपी मेघानं वेढलं गेलेलं आहे, Through which name we are covered with the cloud of आम्ही testimony. पाहतो त्याच्यामध्ये आम्हाला पूर्णता गाठायची आहे. We have to be perfect in that name. त्याच्यामध्ये आम्हाला पूर्ण व्हायचं आहे. We have to be perfect in that आणि name. ही पूर्णता प्रियानो तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवनाकडे घेऊन जाणारी आहे. And this perfection, beloved, will take us to eternal life. आणि म्हणून आम्ही देवाच्या वचनाकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. And so we need to pay attention to the word of God. म्हणून आम्ही पाहतो कोरिन्थीच्या दुसऱ्या पत्रामध्ये 3 अध्याय 13व्या अध्यायाच्या 11 वचनामध्ये देवाचा दास म्हणतो, 2 Corinthians 13:11. बंधुजन हो, इतकेच आता म्हणतो, तुमचे कल्याण असो, तुम्ही पूर्ण व्हा, समाधान मिळवा, एक चित्त व्हा, शांतीने राहा, म्हणजे प्रीतीचा व शांतीचा देव तुम्हासह राहील. Finally, brethren, farewell, become complete, become of good comfort, be of one mind, live in peace, and the God of love and peace will be with you. तुमचं कल्याण असो प्रियानो. Farewell. आणि कल्याण कशाद्वारे आहे? And where do you have goodness? तुम्ही पूर्ण होण्यामध्ये, In being perfect, तुम्ही समाधान मिळवण्यामध्ये, in being satisfied, तुम्ही जे चित्त राहण्यामध्ये, being of one mind, तुम्ही शांतीने राहण्यामध्ये, being in peace. तुम्हाला आणि तुमचं कल्याण आहे. There lies a goodness. आणि मग प्रीतीचा व शांतीचा देव तुम्हासह राहणार आहे. And the God of peace and love will be with you. पूर्ण तुम्ही पूर्ण व्हा. You will become perfect दान धर्माद्वारे पूर्ण होणं गरजेचं आहे. by giving alms and offering. प्रीतीच्या द्वारे आम्हाला पूर्ण होणं गरजेचं आहे. By love, we need to be perfect. चांगली कामं करण्याच्या द्वारे आम्हाला पूर्ण होणं गरजेचं आहे. By doing good deeds, we need to be perfect. आणि मी पाहतो पूर्णता गाठण्यासाठी आणखीन एक अट मागच्याच आम्ही पाहिली की आमच्या जिभेवर ताबा असणं गरजेचं आहे. And also, there's one condition: we need to have control over our tongue to be perfect. आम्ही पाहतो आमची जीभ आमच्या ताब्यात असावी. We see that our tongue needs to be in a control. आम्ही व्यर्थ बडबड करू नये. We shouldn't talk unnecessary आमचं stuff. बोलणं योग्य असावं. Our talk should be good. आमचं बोलणं मीत असावं. आम्ही मीत भाषी असावं. Our talk should be soft. आम्ही जितकं बोलावं तितकं आमच्या प्रभूविषयी आम्ही बोलावं. We should talk about our God, how much ever मग we do आमच्या it. आमच्या जिभेला एक वळण लागेल प्रियानो. And that is when our tongue will get a new behavior. आम्ही एक सहज म्हणतो, काय तुझ्या जिभेला वळण वगैरे आहे का, बोलायला तुला वळण वगैरे आहे का नाही. And we mostly say to people that does your tongue have any behavior? याचा अर्थ की त्याला तो तुमच्या जिभेवर ताबा नाही. This shows that you don't have control over your आणि tongue. जर तो हवा आहे प्रियानो, जर तो हवा ताबा जर हवा आहे, If we need the control, तर प्रियानो आम्ही देवाच्या वचनाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. we need to pay attention to the word of आम्ही God. देवाची स्तुती आराधना करणं गरजेचं आहे. We need to worship and praise Him आम्ही always. देवाचं वचन मोठ्यानं वाचणं गरजेचं आहे. We need to read the word of God loudly. मोठ्यानं वाचण्याचा प्रकार शिक्षक आम्हाला सांगतात की मनात वाचू नका, मोठ्यानं वाचा. A teacher always tells us, काय कारण read आहे the word मोठ्यानं loudly, आम्ही पाहतो ते आमच्या लक्षात राहतं. so that we remember it. आमच्या जिभेला एक वळण लागतं. Our tongue gets a behavior out of it. जितकं तुम्ही वचन बोलाल And the more you say the word, तितका तुमच्या जिभेवर तुमचा ताबा असेल. the more your tongue has your कारण control. वचन कार्य केल्याशिवाय माघारी जात नाही. Because the word works and it doesn't go back without working. आणि म्हणून मी पाहतो की आमच्या जिभेवर आमचा ताबा असावा. And so we need control over our tongue. आमचं बोलणं व्यर्थ असता कामा नये. Our talk shouldn't be waste. आम्ही योग्य ते बोलावं. We should talk proper. आणि बायबल मला सांगते, तोंडाळपणाची फळं तो यथेच्छ भोगेल जो जास्त बडबड व्यर्थ बडबड करणारा आहे तो. And the one who talks waste will suffer in his life. म्हणून प्रियानो, पूर्णता तुम्हाला गाठायचं आहे का, So beloved, if you want to be perfect, तर जिभेवर ताबा मिळवा. control your tongue, मीत भाषण तुम्ही करा. talk soft. मागच्या वेळेस आम्ही एक वचन वाचलं नीतिसूत्राचं पुस्तक, याचा 17वा अध्याय आणि त्याचं 27 वचन फक्त वाचा आणि मग आपण पुढे जाऊया. Proverbs 17 and 17. जो मीत भाषण करीतो जो मीत भाषण करीतो त्याच्या अंगी शहाणपण असते. त्याच्या अंगी शहाणपण असते. ज्याची वृत्ती शांत ज्याची वृत्ती शांत तो समंजस असतो. तो समंजस. पुन्हा एकदा वाचा. जो मीत भाषण करीतो जो मीत भाषण करतो म्हणजे कमी बोलतो. जो मीत भाषण करतो कमी बोलतो, योग्य ते बोलतो. त्याच्या अंगी शहाणपण असते. त्याच्या अंगी शहाणपण असते. The one who talks softly has understanding. पुढं
ती शांत, ज्याची वृत्ती शांत, तो समंजस असतो. तो समंजस असतो. whose nature is soft, he is understanding. आणि मग प्रियानो आम्ही मितभाषी असावे. So beloved, we should talk comforting, म्हणजे तो स्वभाव ते किंवा ते गुणधर्म आमच्यामध्ये, ते व्यक्तिमत्व आमच्यामध्ये विकसित होईल. so that behavior, that personality gets developed in us. पुढची महत्वाची गोष्ट आम्ही पाहणार आहोत मत्ते कृषी वर्तमान याचा 5वा अध्याय आणि त्याचं 37 वचन. We see Matthew 5:37. 33 पासून काय वचन वाचा प्रभू. खोटी शपथ वाहू नको, खोटी शपथ वाहू नको, तर आपल्या शब्दा प्रभूपुढे खऱ्या कर, तर आपल्या शब्दा प्रभू पुढे खऱ्या कर. म्हणून प्राचीन लोकात सांगितले म्हणून होते, प्राचीन लोकांना सांगितले होते, हेही तुम्ही ऐकले आहे. हेही तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, मी तर तुम्हाला सांगतो, शपथ म्हणून वाहूच नका, शपथ म्हणून वाहूच नका, स्वर्गाची नका, स्वर्गाची नका, कारण तो देवाचे सिंहासन आहे. कारण ते तो देवाचे सिंहासन आहे. पृथ्वीची नका, पृथ्वीची नका, कारण ती त्याचे पादासन आहे. कारण ती त्याचे पादासन आहे. यरुशलेमाची नका, येरुशलेमाची नका, कारण ते थोर राजाचे नगर कारण ते आहे. थोर राजाचे नगर आहे. आपल्या मस्तकाची शपथ वाहू नको, आपल्या मस्तकाची शपथ वाहू नको, कारण तुझ्याने कारण तुझ्याने एकही केस पांढरा किंवा काळा करवत नाही. एकही केस पांढरा किंवा काळा करवत नाही. तर तुमचे बोलणे होय तर होय, तर तुमचे बोलणे होय तर होय, किंवा नाही तर नाही, किंवा नाही तर नाही, एवढेच असावे. एवढेच असावे. याहून जे अधिक ते वाईटापासून आहे. याहून जे अधिक ते वाईटापासून आहे. Matthew 5:33 onwards. Again, you have heard that it was said to those of old, you shall not swear falsely, but shall perform your oaths to the Lord. But I say to you, do not swear at all, neither by heaven, for it is God's throne, nor by the earth, for it is his footstool, nor by Jerusalem, for it is the city of the great king. Nor shall you swear by your head, because you cannot make one hair white or black. But let your yes be yes, and your no, no. For whatever is more than these is from the evil one. काही काही वेळेला आमच्या जीवनामध्ये असे प्रसंग येतात. So sometimes we have situations in our life. एखादा खोटा आरोप आपल्यावर केला जातो. Someone accuses you falsely. तर आम्ही पापऱ्यानो, काही लोक आम्हाला विश्वासू आहेत ते त्यांना माहीत असून सुद्धा आता मला सांग कशावर हात ठेवू, मी बायबलची शपथ घेऊ का, असं सहज बोलून जातात प्रियानो. Some people, even if they are believer, they ask you, what shall I swear on? आणि हे कशाचं दर्शक आहे प्रियानो? And what does it signify? इंद्रिय दमन नाही, No self-control. आत्मसंयमन नाही, No self-control. मी कसा निर्दोष आहे हे दाखवणं प्रियानो. त्यासाठी आम्ही कधी कधी अशा चुकीच्या गोष्टी आमच्याकडनं आणि उच्चारल्या जातात किंवा आम्ही त्याप्रमाणे वर्तन करतो. How am I not responsible or not accused for that? We do something unresponsible. म्हणून प्रत्येक क्षणाला आम्ही कॉन्शियस असणं किंवा शुद्धीवर असणं गरजेचं आहे. For every second, we should be conscious. आणि म्हणून मी प्रियानो ते आणि ते शुद्धीवर असण्याचं आणि प्रसंग किंवा ते असण्याचं कागद असावं यासाठी काय गरजेचं आहे, त्यासाठी वचन महत्वाचं आहे. And the word is important for us to be in our senses. मित भाषा मी असणं गरजेचं आहे We प्रिया, should talk comforting, कारण त्याच्याद्वारे आम्हाला शहाणपण मिळतं because we get आणि understanding. समंजस त्या ठिकाणी होतो. We get understanding from it. स्वतःला निर्दोष ठरवायचा तुम्ही प्रयत्न करू नका. Do not claim yourself to be unaccused, तुमचं वर्तन मात्र योग्य ठेवा. but your behavior should be good. तुमचं बोलणं होय तर होय, नाही तर नाही ठेवा. Your talk should be yes for yes and a no for no. कारण न्याय करणारा देव तुमच्या बरोबर आहे. Because the one who judges is with you. आणि तुझं मन जर तुला दोषी ठरवत नाही, If your mind is accusing you, तर तुला परमेश्वरासमोर उभं राहायला आणि शक्ती आहे किंवा तू उभं धैर्य आहे. you have strength to stand before the God. आणि मग या ठिकाणी आम्ही पाहतो सहज आम्ही शब्द आणि उच्चारतो, आम्ही त्या आणि न उच्चारणं किंवा त्या आम्ही शब्द न घेणं योग्य आहे. So we see that easily we take that word, but then it's wrong. म्हणून त्या ठिकाणी मी तर तुम्हाला सांगतो शपथ म्हणून वाहूच नका. So I say to you that you should not swear at all. स्वर्गाची नका, Not for heaven, कारण तो देवाचे सिंहासन आहे. because it is God's throne. पृथ्वीची नका, Not by the earth, कारण ती त्याचे पादासन आहे. because it is its footstool. येरुशलेमाची नका, Not of Jerusalem, कारण ते थोर राजाचे नगर आहे. because it is the city of the great king. आपल्या मस्तकाची शपथ वाहू नका, Not of your head either, कारण तुझ्याने काही एकही केस पांढरा किंवा काळा करवत because नाही. you cannot make one hair black or white. ज्याच्यावर आमचा ताबा नाही, Whatever we don't have control on, ज्याचा मालक आम्ही पाहतो परमेश्वर
परमेश्वर आहे The Lord is owner of तर those आम्ही things. त्याची शपथ का व्हावी? We shouldn't swear on those things. स्वर्ग त्याचं सिंहासन आहे, The earth is his throne. पृथ्वी त्याचं पाय ठेवण्याचं ठिकाण आहे, Earth is his footstool. येरुशलेम थोर राजाचं नगर आहे. Jerusalem is the city of the great आम्ही king. त्याची हस्तकृती आहोत And we are his creation. आणि आमच्या डोक्याचा पांढरा केस आम्ही काळा करू शकत नाही. We cannot make a hair white or black. आणि मग या कशाची तुम्ही शपथ वाहू नका. And don't swear on anything of these. तर तुमचे बोलणे होय तर होय किंवा नाही तर नाही असे असावे, एवढेच असावे. Your talk should be yes for yes and no for no. म्हणून याहून अधिक ते वाईटापासून आहे. So whatever more is from the evil one. इयोबाने स्वतःला धार्मिक ठरवण्याचा प्रयत्न केला Job tried to prove himself आणि righteous, देवाने त्याचे कान उघडले प्रियानो. and God has put him to a test. आम्ही स्वतःला धार्मिक ठरवणारे आम्ही कोण आहोत? We should not prove ourselves तो righteous. देवाचा अधिकार आहे. It is the right of God. आणि म्हणून प्रियानो आमचं बोलणं होय तर होय नाही तर नाही एवढंच असावं. Our talk should be yes for yes and no for no. हा, एखाद्याने तुझ्यावर खोटे जरी आरोप केले If someone accuses you तर falsely, ते आरोप खोटे कसे याचे प्रयत्न तू करू नको. don't try to prove those accuses wrong. ते सिद्ध करण्याचा तू प्रयत्न करू नको. Don't try to prove it. देव योग्य वेळी ते सिद्ध करणार आहे. God will prove it at the right time. देव योग्य वेळी ते समोर आणणार आहे. God will bring it out at the पण right time. तुझं बोलणं मात्र होय तर होय नाही तर नाही एवढंच But असावं. your talk should be yes for and yes and no for and no. याहून जे अधिक ते वाईटापासून आहे. Whatever more is from the evil one. पण अधिक बडबड करू नका प्रिया. So don't talk too much. देवाचे आम्ही लोक आहोत. We are people of God. देवानं आम्हाला निवडलेले लोक, आम्ही देवाने निवडलेले आम्ही लोक आहोत. God has called us. म्हणून आमचं निवडलेल्या लोकांप्रमाणे आमचं बोलणं असावं प्रिया. And we should talk like the ones who are called. आमच्या प्रभूप्रमाणे आमचं बोलणं असावं. Our talk should be like a God. त्याच्यावर दोषारोप होत असताना त्याने तोंड उघडले नाही, पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. He was accused many times, but he did not open his mouth. तू यहुद्याचा राजा आहेस का? त्याला प्रश्न विचारला. तो म्हणतो तुम्ही म्हणत असाल तर. Are you king of the Jews? He was asked, and he said, do you say आणि so? म्हणून प्रियानो तो स्वभाव आमच्यामध्ये येणं गरजेचं आहे. So beloved, we should have that behavior in us. होय तर होय नाही तर नाही. Yes for yes and no for no. कलसेकराचं पत्र याचा 4 अध्याय Colossians 4, आणि त्याचं 6वं वचन. 6. तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त, तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त, मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, मिठाने रुचकर केल्यासारखे असावे. म्हणजे प्रत्येकाला कसे उत्तर द्यावे याचे म्हणजे प्रत्येकाला कसे उत्तर द्यावे हे तुम्ही समजावे. हे तुम्ही समजावे. Let your speech always be with grace, seasoned with salt, that you may know how you ought to answer each one. या ठिकाणी आम्ही पाहतो We see here, 4था अध्याय आम्ही पाहतो. पहिल्या वचनापासून काही वचन पाहणार आहोत. we see the 4th verse. धन्यानो तुम्हासी स्वर्गात धनी आहे हे लक्षात बाळगून तुम्ही आपल्या दासांबरोबर न्यायाने व ममतेने वागा. म्हणजे तुमचं बोलणं हे प्रीतीचं असणं गरजेचं आहे. Chapter 4, verse 1. Masters, give your bond servants what is just and fair, knowing that you also have a master in heaven. 5 या ठिकाणी पुढे सांगितले प्रार्थनेत तत्पर असा व तिच्यात ईशोपकार स्मरण करीत जागृत राहा. Continue earnestly in prayer, be vigilant, and in it be thanksgiving. आणखी आम्हासाठी प्रार्थना करा. Meanwhile, praying for us, अशी की ख्रिस्ताच्या ज्या गुजांमुळे मी बंधनाती आहे ते सांगावयास देवाने आम्हासाठी वचनाचे द्वार उघडावे. that God would open to us a door for the word to speak the mystery of Christ, for which I am in chains. ज्या गुजांमुळे मी बंधनाती आहे ते सांगावयास देवाने आम्हासाठी वचनाचे दार उघडावे. To speak the mystery for which I am in chains, God should open that door. यासाठी की जसे मला बोलले पाहिजे तसे बोलून मी ते गुज प्रगट करावे. That I make it manifest as I ought to speak. म्हणजे गुज प्रगट करण्याचा एक प्रकार आहे, एक पद्धत आहे प्रियानो. So to make it manifest, there's a method. आणि ती बोलण्याची आहे. And it's of speaking. म्हणून तो म्हणतो यासाठी की जसे मला बोलले पाहिजे तसे बोलून. So that as I should speak like that. कसं बोललं पाहिजे? How should I speak? आत्म्याच्या प्रेरणेने. From the guidance of the Holy कसं Spirit. बोललं पाहिजे? How should I speak? अधिकारवाणीने. With rights. कसं बोललं पाहिजे? How should I speak? प्रीतीनं किंवा ममतेनं. With love and mercy. आणि म्हणून जसं बोलायला पाहिजे तसं आम्ही बोलून मी ते गुज प्रगट करावं.
I should speak as I need to speak so that I make it manifest. म्हणजे असं मी आत्म्याच्या प्रेरणेने बोलतो. So when we talk with the guidance of the Holy Spirit, आमचं चालणं बोलणं बसणं उठणं सर्व कृती पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने होते. our walk, talk and everything is with the guidance of the Holy त्यावेळेस Spirit. आमच्या बोलण्यातून देवाचं गौरव होतं. When we glorify Lord through our talk, आमच्या बोलण्यातून ते गुज प्रगट होतं. the secret gets manifested through म्हणून our talk. म्हणून धार्मिकाची वाणी बहुतांचं पोषण करणारी आहे पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. So the voice of the righteous blesses many. कारण तो जसं बोलायला हवं तसं तो बोलत असतो. The righteous speak as he needs to speak. त्याच्या प्रत्येक बोलण्यातून ख्रिस्ताचं गौरव होत असतं. Through his speech, God is glorified. त्याच्या प्रत्येक बोलण्यातून देवाच्या वचनाचं गोज प्रगट होत असतं. Through his speech, the mystery of the God is manifested. म्हणून प्रियानो तुमचं बोलणं हे रुचकर असावं असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. So beloved, your talk should be ते comforting. कृपायुक्त असावं असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. It should be full of grace. आणि मी पाहतो त्या ठिकाणं लिहिलेलं आहे बाहेरच्या लोकांबरोबर तुज्ञतेने वागा संधी साधून घ्या. So it is written like talk with wisdom to people who are outside. तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त असावं. Your talk should be full of grace always. तुमच्या बोलण्यातून कृपा दिसणं गरजेचं आहे. देवाच्या कृपेविषयी आम्ही बोलावं प्रियानो. The grace of God should be seen through your talk. कारण तुम्ही बोलत नाही तुमच्याद्वारे देवाचा आत्मा बोलत असतो. You don't talk, but the Spirit of God talks through you. म्हणून नेहमी पवित्र आत्म्याला संधी द्या. So give opportunity to the Holy Spirit always. पवित्र आत्म्याला कार्य करू द्या. Let the Holy Spirit do his work, आमच्या बुद्धीनं not by our mind, आमच्या ज्ञानानं not by wisdom, आमच्या विचारानं आमच्या तत्वानं आम्ही बोलता कामा नये. not by thoughts or doctrine we should talk. म्हणून देवाचा दास म्हणतो मला बुद्धी नाही मला ज्ञान नाही मला आणि तू आणि तूच देवाचा सर्व काही. So the servant of God says, no, I don't have wisdom or knowledge, but you are everything. म्हणून प्रियानो पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आम्ही चालणं गरजेचं आहे. So we need to walk by the guidance of the Holy Spirit always, यासाठी की आमचं बोलणं हे कृपायुक्त असावं. so that our talk should be full of grace. ज्याच्याशी आम्ही बोलत आहोत With whom we are talking, त्याला देवाच्या कृपेची जाणीव होणं गरजेचं आहे. he should know the grace of God. देवाची कृपा आमच्यासाठी पुरेशी आहे. His grace is sufficient for us. म्हणून तुमचं बोलणं हे कृपायुक्त असावं. So our talk should be full of grace. मिठानं रुचकर केल्यासारखं असावं. Seasoned with salt. मिठानं काय रुचकर होतं? What do we season with salt? मिठानं अन्न पदार्थ रुचकर होतात. Food gets seasoned with salt. जर मीठ अन्न पदार्थामध्ये नसेल If salt is an absent in food, तर प्रियानो त्या पदार्थाला स्वाद असणार नाही. the food doesn't have taste. त्या पदार्थाला रुची असणार नाही किंवा चव असणार नाही. The food isn't tasty. आणि जर प्रियानो स्वाद त्या पदार्थाला नाही And if it doesn't have taste, रुची जर त्या पदार्थाला नाही if it isn't sumptuous, म्हणजे त्याला जर चव नाही if it doesn't have तर taste, प्रियानो त्याच्यामध्ये किती चांगले घटक घातलेले असले तरी ते आम्ही पाहतो आम्हाला बेचव किंवा आम्हाला समाधान देणारं नसतं ते. so beloved, whatever good ingredients are mixed in it, it doesn't give us satisfaction. पण थोडस मीठ प्रियानो तो सर्व अन्न पदार्थ हा रुचकर करतो. But a handful of salt gives taste to the food. म्हणून तुमचं मीठ भाषण तुमचं थोडं बोलणं आम्ही पाहतो ते रुचकर मिठानं रुचकर केल्यासारखं असावं. So your little talk should be seasoned with salt. थोडकं बोला पण योग्य ते बोला. Talk little but talk right. कारण ते थोडकं बोलणंच प्रियानो ते तुमचं रुचकर असणार आहे. But because talking little is always tasty. आणि म्हणून मिठानं रुचकर केल्यासारखं तुमचं बोलणं असावं. Your talk should be like made tasty with salt. म्हणजे प्रत्येकाला कसे उत्तर द्यावयाचे हे तुम्ही समजावे. So that you should know how ought to answer each one. आणि म्हणून उत्तर द्यायला पण उतावळेपणा करू नका. So don't be eager to answer. देव म्हणतो की ज्यावेळेस तुम्हाला न्यायसभेसमोर उभं कराल तुम्ही आणि काय बोलायचं त्यावेळेस देव मी तुमच्या मुखात शब्द घालणार आहे. God says that when you are made to stand in front of the judgment, I'll give you words. म्हणून प्रियानो कसं बोलावं काय बोलावं देवाचा आत्मा आमच्याद्वारे बोलणार आहे. So beloved, what to talk, how to talk, the Spirit of God will talk through us. म्हणून कसं कसे उत्तर द्यावयाचे हे तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. So you need to know how ought to answer each one. आणि म्हणून तुमचं बोलणं कृपायुक्त असावं प्रियानो. So your talk should be full of grace. आणि कृपायुक्त बोलणं तुमचं त्याच वेळेला होईल ज्यावेळेस तुम्ही वचनामध्ये घडवून गेलेला असाल किंवा वचनामध्ये वचनाचं वचनयुक्त तुमचं जीवन असणार आहे. So you will have gracious talk only when you are immersed in the word of God. आम्ही पाहतो तिताला पत्र याचा दुसरा अध्याय त्याचं 8वं वचन. And let's see Titus 2:8. यासाठी की विरोधाला आपल्याविषयी काही वाईट बोलण्यास विरोधाला आपल्याविषयी काही वाईट बोलण्यास जागा नसल्यामुळे लाज वाटावी. जागा नसल्यामुळे लाज वाटावी. Sound speech that cannot be condemned, that one who is an opponent may be ashamed.
having nothing evil to say of you. या ठिकाणी मी पाहतो त्याचं हेडिंग जर काय असेल तर वाचा मोठ्याने त्याचं हेडिंग त्या दुसऱ्या अध्यायाचं. ख्रिस्त शिष्या साजेशी वागणूक. ख्रिस्त शिष्या साजेशी वागणूक. The heading says that the behavior which suits the followers. हा, आणि मी पाहतो आमची वागणूक कशी असावी, साजेशी असावी. And our behavior should be which fits for the Christ. आम्ही पाहतो त्या ठिकाणी देवाचा सेवक कसा असावा त्याविषयी लिहिलेला आहे. How should a servant of God be? It is written there. काही वचन यास आपण वाचूया सुरुवातीपासून. Let's read some verse. प्रियानो, ते वचन सुरुवातीपासून वाचायला यासाठी सांगतो की ते जे वचन आहे आपल्याला दिलेलं ते आम्हाला नीट समजावं. And we should understand the word so that we should read it from this beginning. पहिल्या वचनापासून काही वचन आपण वाचूया. Let's read the first वाचा. one. तू तर सुशिक्षणाला तू तर सुशिक्षणाला जे शोभेल ते बोल. जे शोभेल ते बोल. तू सुशिक्षणाला जे शोभेल ते बोल. But as for you, speak the things which are proper for sound doctrine. तुम्हाला जे काही शिक्षण दिलेलं आहे ते सुशिक्षण आहे प्रियानो. Whatever teachings you have received, it is good teaching. ते सुशिक्षण म्हणजे चांगलं शिक्षण आहे. It is a good teaching कारण ते देवाच्या वचनाचं शिक्षण आहे. because it is a teaching of the word of म्हणून God. जे शिक्षण जे सुशिक्षण जो तुम्हाला मिळालेलं आहे So if you have got a good doctrine, तर त्या सुशिक्षणाला शोभेल ते तुम्ही शोभेल ते बोला. so you need to speak the things which are proper for the sound doctrine. आणि प्रियानो, ही सदोदित ही गोष्ट आम्ही आमच्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. So people, we need to keep this in mind always. सुशिक्षणाच्या द्वारे देवानं माझं पोषण केलेलं आहे. With sound doctrine, God has nourished me. सुशिक्षणाच्या द्वारे तेजस्वीच्या परंपरेने माझं रूपांतर झालेलं आहे. With sound doctrine, God has transformed me with His holy light. सुशिक्षणाच्या द्वारे माझा देवावरचा विश्वास वाढलेला आहे. With sound doctrine, my faith in God has increased. आणि मग प्रियानो, ते सुशिक्षण तुझ्यामध्ये आहे ते कशाला दिसणार आहे? So you have the good teaching. How is it going to be visible? तुझ्या कपड्यावरून ते दिसणार नाही. Is it through your clothes? तू चेहऱ्याला किती चांगली क्रीम लावली त्याच्यावरून ते दिसणार नाही. Whatever you put to your face, it's not going to be visible. तुमच्या बोलण्यावरून ते दिसणार आहे. It's going to be through the things that you speak. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. एकदा मी असंच फिरायला गेलो होतो Once I had been for an outing, आणि एका स्त्री अशी अतिशय चांगले कपडे घातलेली and one lady was dressed well, आणि व्यवस्थित मेकअप वगैरे केलेला and she had put on good makeup, आणि तिच्या सगळ्या एकंदरीत पेहरावरनं ती अशी चांगली पदवीधर किंवा सुशिक्षित अशी वाटत होती. and through her look she was looking out like a PhD holder or आणि graduate. त्यांची फॅमिली चालत असताना And while the family was walking, अचानक काहीतरी झालं आणि तिने तोंड उघडलं something happened and she started to talk. आणि अशा काही विचित्र प्रकारामध्ये ते आपल्या मिस्टरांना बोलले. And she said wrong things to her husband. तुमचं बोलणं तुमचं व्यक्तिमत्व दाखवतं. Your talk shows your personality. तुम्ही कुठल्याच्या संस्कारामध्ये आहात किंवा तुम्ही कुठल्या लेवलचे आहात तुमचं बोलणं दाखवतं प्रियानो. The teachings and the society that you belong to, your talk reveals that. म्हणून तुम्ही सुशिक्षण जर घेतलेलं आहे So if you have received good तर teaching, प्रियानो तुमचं बोलणं त्याला शोभेल असंच असावं. so beloved, your talk should be the same. किती कठीण प्रसंग आला Let how bad the situation be, तरी आमचं बोलणं व्यर्थ असता कामा नये. our talk shouldn't be bad or waste. आमचं व्हॉल्यूम आमचा आवाज वाढता कामा नये. Our volume shouldn't go up. आम्ही चुकीचं रागवून कोणाला किंवा त्वेषानं आम्ही बोलता कामा नये. We shouldn't get angry unnecessary, कारण सुशिक्षण आम्हाला सुव्यवस्था देतं. because we have good teaching and it has given us आणि ती discipline. सुव्यवस्था आमच्यामध्ये असल्यानं And because we have the discipline, आम्ही प्रत्येकाला समजून घेण्याचा प्रयत्न करतो. we try and understand everyone. आम्ही प्रत्येकाला समजून घेतो. We understand everyone. ते कशाद्वारे समजून घेतो प्रियानो? Through what do we त्या understand? सुशिक्षणाला शोभेल असं आम्ही बोलतो. We talk which suits the good teaching. म्हणून बोलणं नेहमी योग्य असावं प्रिया. So let your talk be correct योग्य always. ते बोला. Talk correct. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. मगाशी तुम्हाला त्या स्त्रीचं सांगितलं तर दुसरं एक उदाहरण सांगतो. I told you about the lady. I'll give another example. एकदा मी संध्याकाळचं थोडं मला वेळ होता म्हणून मी वॉकिंगला गेलो होतो I had been for a walk one evening. आणि त्या ठिकाणी आमच्या घराच्या जवळ एक जॉगिंग ट्रॅक आहे त्या ठिकाणी मी चालत होतो. Near my house, we have a jogging track, and I was walking there. आणि एक वयस्कर व्यक्ती त्या ठिकाणी होते. An elderly couple came there. कसे तरी कपडे होते His clothes were not good, आणि मी पाहत अतिशय म्हणजे दयनीय अशा अवस्थेमध्ये ते होते. and he was looking like a poor ते person. कशाने होते त्यांना मानसिक काय होता म्हणून होते का ते मला माहित नाही. And I didn't know what had happened to him. पण त्यांच्याशी बोलण्याचा प्रसंग योग मला आला.
But I got an opportunity to have a word आणि with him. कुठला तरी असा विषय निघाला आणि मला त्यांना मला त्यांच्याशी बोलायची संधी मिळाली. And there was a topic and I got an opportunity to talk with him. जसं त्यांनी बोलायला सुरुवात केली, And when he started to talk, त्यांचं ते हळुवार बोलणं his slow talk, आणि त्यांच्या बोलण्यातून त्यांची बुद्धिमत्ता प्रगट होत होती. his wisdom was getting reflected through his talk. वेगवेगळ्या विषयावर अतिशय आणि मार्मिक असं भाष्य ते करत होते. He was having a good speech on different आणि topics. त्यांचं ते बोलणं, And his talk, त्यांचं ते मित भाषण, his soft talk, त्याच्यावरनं ते सिद्ध होतं की ही एक व्यक्ती बुद्धिमान व्यक्ती आहे. that proved that he is a wise person. आणि एकदा मोठ्या पोस्टवर रिटायर झालेली ती व्यक्ती आहे. And he had retired on a very big पुन्हा post. सांगायचं की तुमचं बोलणं तुमचं व्यक्तिमत्व प्रगट करतं. I wanted to tell you that your talk reflects your personality. तुमचं बोलणं तुमचं व्यक्तिमत्व प्रगट करतं. Your talk reflects your मग personality. तुम्ही जर ईश्वरी स्वभावाचे विभागी आहात, If you are partakers of the divine character, तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारलं म्हणजे ख्रिस्ताप्रमाणे तुम्ही आहात, if you are like Christ, तर तुमच्या बोलण्यातून ख्रिस्त दिसला पाहिजे. your talk should reflect Jesus Christ. तुमच्या वागण्यातून ख्रिस्त दिसला Your पाहिजे. behavior should reflect Christ. तुमचं बोलणं समोरच्याला वाटायला पाहिजे की त्या व्यक्तीने त्यांनी आमच्याबरोबर अधिक बोलावं. Through your talk, the person should feel that you should talk more with him. म्हणून या ठिकाणी देवाचा दास म्हणतो, So the servant of God says, तुमचं बोलणं आणि सुशिक्षणाला शोभेल असं असावं. speak the things which are proper for sound doctrine. पुढं काय लिहिलंय वाचा. की असे की वृद्ध पुरुषांनी नेमस्त वृद्ध पुरुषांनी नेमस्त, मग अशी सांगितलेली व्यक्ती वृद्ध होती, कशी होती ते नेमस्त. वृद्ध पुरुषांनी नेमस्त, गंभीर, मर्यादशील असून विश्वास, प्रीती व सहनता यामध्ये दृढ राहावे. पा वृद्ध व्यक्तीविषयी सांगितलेले. पुढं तिसरं वचन, तसेच तसे वृद्ध स्त्रियांनी चालचलणुकीत वंदनशील असावं. त्याचा हाड मद्यपानासक्त नसाव्या. सुशिक्षण देणाऱ्या असाव्या. त्यांनी तरुण स्त्रियास असे शिक्षण द्यावे. त्यांनी आपल्या नवऱ्यांवर व आपल्या मुलाबाळांवर प्रीती करावी. बस. Titus 2:2. That the older men be sober, reverent, temperate, sound in faith, in love, in patience. The older women likewise, that they be reverent in behavior, not slanderers, not given to much wine, teachers of good things, that they admonish the young women to love their husbands, to love their children, to be discreet, chaste, homemakers, good, obedient to their own husbands, and the word of God may not be blasphemed. या ठिकाणी मी पाहतो, जर बोलणं चुकीचं असेल, Here we says that if the talk is wrong, तर एखादं घर उद्ध्वस्त होऊ शकतं. a family can be destroyed. एक नवरा बायकोंमध्ये फूट पडू शकते. A couple can get separated. मुलं आई वडिलांमध्ये फूट पडू शकते. Children can go away from their parents. म्हणून प्रियानो, आमचं बोलणं हे जोडणारं किंवा सांधणारं असावं. मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं. So beloved, our talk should be the one that joins. म्हणून प्रियानो, स्त्रियांविषयी सांगितलेलं आहे. And here it is mentioned about आम्ही women. पाहतो की ती एक महत्वाची घटक आहे कुटुंब व्यवस्थेला भक्कम करणारी. And that is an important aspect of family life. वृद्ध स्त्री जी आहे त्या कुटुंब व्यवस्थेला अधिक भक्कम करणारी ती घटक आहे किंवा आम्ही पाहतो तो, आणि ती एक आम्ही पाहतो माध्यम आहे. An elder woman strengthens family life. म्हणून वृद्ध स्त्रियांनी चालचलणुकीत वंदनशील असावे. So older women should be reverent in behavior, त्याचा हाड not slanderers. म्हणजे त्याचं लावणाऱ्या त्या नसाव्या. They shouldn't put fights between people, मद्यपानासक्त नसाव्या. not given too much wine. सुशिक्षण देणाऱ्या असाव्या. Teachers of good things. ते सुशिक्षण प्रियानो घराला भक्कमपण देतं. The good teaching gives strength to the house. प्रियानो, घरामध्ये जे वादावादी होतात किंवा जी दुपडी मागती, त्याचं मूळ कारण चुकीचं बोलणं. Beloved, the things that break your house are the wrong talk. आणि म्हणून प्रियानो, चुकीचं बोलणं आणि कटाक्षानं टाळणं गरजेचं आहे. So beloved, we should avoid wrong talking. आता आपल्याकडे वृद्ध स्त्रिया इथं बसलेल्या नाहीत किंवा वृद्ध पुरुष पण नाही. So beloved, we don't have elder women or men here. पण आता आम्ही पाहतो घरामध्ये युट्यूबवर पाहणाऱ्या सगळ्यांमध्ये कुटुंबामध्ये वृद्ध स्त्रिया पुरुष असणार आहे. But the ones that are watching us online, I'm sure we'll have त्यांनी कान elder. देऊन ऐका प्रियानो, त्यांनी कान देऊन ऐका. They should listen. या ठिकाणी मी पाहतो त्यांनी तरुण स्त्रियास असे शिक्षण द्यावे की, So you should give teaching to younger women. आपल्या नवऱ्यावर व मुलाबाळांवर प्रीती करावी. Love your husbands and love their children. प्रीती बांधते प्रियानो.
Love binds. प्रीती भक्कमपणा आणते. Love gives solidity. प्रीती नातेसंबंध दृढ करते. Love makes your relation stronger. म्हणून कुटुंबातल्या सिनियर व्यक्तीनं ही जबाबदारी त्यांनी ओळखावी प्रियानो. So the elders in the house should know this responsibility. उगाच काहीतरी चुकीचं मनात घेऊन आपल्या आणि घरामध्ये सुनेला किंवा आणि तरुण स्त्रियांना विवाहित स्त्रियांना चुकीचं बोलणं किंवा चुकीचं मार्गदर्शन करणं अशा प्रकार करू नये. Don't talk unnecessary things to younger women in the house. आणि मग प्रियानो या ठिकाणी बायबल आम्हाला सांगतं की त्यांनी आणि तरुण स्त्रिया असे शिक्षण द्यावे की त्यांनी आपल्या नवऱ्यावर व मुलाबाळांवर प्रीती करावी. They should teach the younger women to love their husbands and love their children. पुढं 5वं वचन. 5th verse. मर्यादशील, मर्यादशील, शुद्धाचरणी, शुद्धाचरणी, घरचे काम पाहणाऱ्या, घरचे काम पाहणाऱ्या, मायाळू, मायाळू, आपल्या नवऱ्याच्या अधीन राहणाऱ्या आपल्या नवऱ्याच्या अधीन राहणाऱ्या असे असावे. असे असावे. म्हणजे देवाच्या वचनाची निंदा होणार नाही. म्हणजे देवाच्या वचनाची निंदा होणार नाही. To be discreet, chaste, homemakers, good, obedient to their own husbands, that the word of God may not be blasphemed. एक प्रवचनकार आहेत There's a preacher आणि प्रवचन करता करता त्यांनी लोकांना विचारलं. and he was asking people. त्यांनी एकदम खोचक असा प्रश्न विचारला. And he asked a pointing पुरुष question. पुरुष सगळ्यात कुणाला घाबरतो? Who does a man fear most? जमलेल्या लोकांमध्ये खसखस फेकली. And the people started discussing among पुरुष लागले themselves. एकमेकांकडे बघून हसायला. All the men started looking at each आणि other. ते म्हटले की कोणाला घाबरते. आता सगळ्यांना त्यांना माहिती आहे उत्तर काय अपेक्षित आहे. And everyone knows what's expected, the answer. आणि पुरुष कशाला सगळ्यात घाबरतो? And whom does a man fear most? एवढा प्रचंड लोकसमुदाय आहे. A huge crowd. प्रियानो चुकीची आम्ही पाहतो प्रवचन करताना उपदेश करताना कधी कधी आम्ही अशा काही आणि काही प्रवचनकार असे चुकीचं बोलतात की त्याच्यामुळे समोरच्या व्यक्तीचं किंवा दुसऱ्या व्यक्तीचं एक धारणा होऊन जाते. अरे त्या ठिकाणी आम्ही पाहतो बायकांना समजलं असेल नवरा म्हणजे आपल्याला घाबरणारी व्यक्ती आहे. So sometimes the preacher speaks something and the people develop a mindset. So the woman feel that the man fears her. मग असं बोलणं प्रियानो घरामध्ये दुफळी माजवणार आहे. So this talk actually breaks the house. आणि मी पाहतो लगेच एकाने कोणीतरी उत्तर दिला. And someone answered quickly. आणि सगळ्यात पुरुष सगळ्यात कशाला घाबरतो? And what does a man fear most? तो प्रवचनकार म्हटलं एक वेळ वाघाला तो घाबरणार नाही पण त्या व्यक्तीला घाबरेल. The speaker said that he may not fear the lion, but he fears one person the लगेच most. उत्तर आलं की बायको. And quickly answer came that wife. चुकीचा संदेश गेला महिलांकडे. And a wrong message was passed on to the women. घरामध्ये आम्हाला सगळ्यात घाबरणारं कोण आहे? Who is the one who fears us the most in the house? माझा नवरा आहे हा. My husband. प्रियानो हे चुकीचं आहे. And this is wrong, beloved. घरामध्ये दुफळी माजवणारं, It breaks your house. घर फोडणारे ती गोष्ट आहे प्रियानो. It breaks your house. आम्ही सहज विनोदाने बोलून जातो. We may talk about पण it एक jokingly. प्रवचनकार असं सांगतो म्हणजे ते तसंच आहे असं लोक गृहीत धरतात. But if a famous speaker speaks that, people think that that is actually right. म्हणून आम्ही पाहतो वैवाहिक जीवनामध्ये स्त्री आणि पुरुष जे आहे पती पत्नीचं नातं कसं असावं, त्यांनी का त्यांच्या मर्यादा काय, त्यांची भूमिका काय पवित्र शास्त्रामधून आम्ही आणि नेहमी सांगत असतो. So we always teach through the word what a couple should be and what are the roles of husband and wife. मर्यादशील असाव्या, They should be discreet. वागण्यात मर्यादा असावी, Should be discreet in behavior. बोलण्यात मर्यादा असावी, Should be discreet in talk. शुद्धाचरणी असावी. Should have good conduct. शुद्धाचरण म्हणजे काय? What is good आपल्या conduct? कुटुंबाच्या आचार विचारांकडे लक्ष देणारी, Should pay attention to the thoughts of the family. आपल्या कुटुंबाची काळजी घेणारी, Take care of the family. आपल्या कुटुंबासाठी श्रम करणारी, Work for the family. आपल्या कुटुंबासाठी निरंतर प्रार्थना करणारी, Pray continuously for the family. वचनाप्रमाणे आपलं वैवाहिक जीवन व्यतीत करणारी, Maintain a family life through the word. शुद्धाचरणी, Good conduct. घरचे काम पाहणाऱ्या, The one who works in the house. मायाळू Loving. आणि आपल्या नवऱ्याच्या अधीन राहणाऱ्या असे असावे. Obedient to their own husbands. नवऱ्याला घाबरवणाऱ्या असता कामा नये. Not scaring their own husbands. प्रियानो या ठिकाणी मी पाहतो म्हणजे देवाच्या वचनाची निंदा होणार नाही. म्हणजे जे सुशिक्षण तुम्हाला मिळालेलं आहे त्या सुशिक्षणाची निंदा होणार नाही. तर लोक म्हणतात की पहा स्वतःला खूप धार्मिक समजतात आणि त्यांच्या बोलण्यामध्ये काही मर्यादा आहेत So का? beloved, we see that the word of God may not be blasphemed,
means that the good teaching that you have received should not be पाय blasphemed. गांभीर्याने या गोष्टीकडे तुम्ही पहा प्रियानो, We need to look at this very seriously, कारण ह्या गोष्टी तुम्हाला पूर्णत्व देणाऱ्या आहेत. because that things will give us perfection. या गोष्टी जसं तुमचा पिता परिपूर्ण आहे, तुमचा देव परिपूर्ण आहे, तसं तुम्हाला परिपूर्ण करणाऱ्या आहे. Like your father is perfect, these things will make you perfect. पण कौटुंबिक जीवनामध्ये त्या गोष्टी गांभीर्याने पाहाव्या. So in family life, you should be serious about आपल्या these things. नोकरीच्या व्यवसायाच्या ठिकाणी त्या गोष्टी गांभीर्याने पाहाव्या. In your professional life, you should be serious about these आमच्या things. वैयक्तिक जीवनामध्ये, आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये त्या गोष्टीकडे आम्ही गांभीर्यानं पाहावं. In your personal and spiritual life, you should look seriously at these things. 6 वचन काय लिहिलंय पहा. 6th verse. तसेच तरुण पुरुषांनी तसेच तरुण पुरुषांनी मर्यादशील असावे, मर्यादशील असावे, म्हणून त्यांना बोध कर. म्हणून त्यांना बोध करा. पुढं सर्व गोष्टींविषयी सर्व गोष्टींविषयी, चांगल्या कामाचा कित्ता सर्व गोष्टींविषयी चांगल्या कामाचा कित्ता असे आपणाला दाखीव. असे आपणाला दाखव. शुद्धता, शुद्धता, गांभीर्य गांभीर्य व ज्याला दोष लाविता येत व ज्याला नाही, दोष लावता येत नाही असे सद्भाषण यांनी- असे सद्भाषण. आमेन. यांनी तुझे शिक्षण युक्त असे असू दे. यांनी तुझे शिक्षण युक्त असू दे. Likewise, exhort the young men to be sober-minded in all things, showing yourself to be a pattern of good works, in doctrine, showing integrity, reverence, incorruptibility, sound speech that cannot be condemned, that one who is an opponent may be ashamed, having nothing evil to say of you. या ठिकाणी मी पाहतो शुद्धता. So here we see that sober-minded. वागण्यामध्ये बोलण्यामध्ये शुद्धता असावी. There should be a holiness in your talk and speech. गांभीर्य, Seriousness तुमच्या वागण्यामध्ये गांभीर्य असावं, in your behavior. तुमच्या बोलण्यामध्ये गांभीर्य In असावं. your talk, there should be म्हणजे seriousness. तुमचं बोलणं काहीतरी जोडणारं असावं, जिथं तुटलंय तिथं जोडणारं असावं. Your talk should be the one that joins what is broken. तुमचं बोलणं सांत्वन कर देणारं असावं. Your talk should be the one that comforts. आणि म्हणून त्या ठिकाणी सांगितलं, शुद्धता, गांभीर्य, त्या गोष्टी असाव्यात. Holiness, integrity, आणि ज्याला दोष लावता येत नाही असे सद्भाषण म्हणजे चांगले भाषण यांनी तुझे शिक्षण युक्त असू देत. and your talk should be not something that has nothing evil to say. यासाठी की विरोध्याला आपल्याविषयी काही वाईट बोलण्यास जागा नसल्यामुळे लाज वाटावी. So that the opponent has nothing that you can be condemned of. लाज वाटावी, विरोध्यास आपल्याविषयी वाईट बोलण्यास लाज वाटावी. So that the opponent should be ashamed. आणि म्हणून मी पाहतो की आम्ही आमच्या बोलण्यामध्ये असं असणं गरजेचं आहे. So that we see that our talk should be like माझी this. आई ज्यावेळेस आजारी होती When my mother was ill, आणि त्या ठिकाणी आमचे एक जूची एक नातेवाईक महिला आणि माझ्या काकूला, अगदी जवळच्या काकूला त्या भेटल्या. so one of our relative lady met one of my aunt. म्हणजे बायकांचं कधी कधी व्यर्थ बोलणं कसं असतं पहा. So we see that how women talk waste sometimes. आणि मग जी व्यक्ती बोलत होती वाईट वेळी ती व्यक्ती कधी माझ्या घरी आली नाही. So the person who was talking wrong never came to my house. माझ्या आईची व्यवस्था आम्ही कशी राखली त्यांनी पाहिली नाही. How we took care of my mother, they didn't see. आई वडिलांच्या आईच्या औषधोपचाराकडे आम्ही किती लक्ष देतो त्यांची त्या गोष्टीची अजिबात जाणीव नाही. How we took care of the hospitalization, they never saw. आणि त्या माझ्या काकू भेटल्यानंतर, And when I met my अहो aunt, तुम्हाला माहित आहे का, तो तुमचा पुतण्या स्वतःला पाळक म्हणतो and do you know that your nephew talks of himself as the pastor? आणि आपल्या आईची काय अवस्था करून ठेवलेली आहे. And he didn't take care of his त्यांच्याकडे mother लक्ष at all. देत नाही, He didn't send message. त्यांचा औषधोपचार करत नाही He didn't give medicines. आणि अतिशय वाईट अशी अवस्था आहे. And the situation is very bad. वाईट बोलणाऱ्याला लाज वाटावी असं आमचं बोलणं, आमचं वागणं असावं प्रियानो. And our behavior is that it should condemn already one who is bad. ज्या माझ्या काकू त्यांच्याशी त्या बोलत होत्या, And the aunt whom she was talking त्या to, थोड्या दिवसापूर्वीच आमच्या घरी येऊन गेलेल्या होत्या. some days ago she had come to my place. त्यांनी लगेच त्या व्यक्तीचं त्या सगळ्या बोलणं खोडून टाकलं प्रिया. And at the same time, she all condemned that person. माझा पुतण्या माझ्या जावेला कसं सांभाळतो हे मला चांगलं माहीत आहे. How my nephew takes care of his mother, I know well. प्रियानो, ह्या गोष्टी आमच्याकडनं होणं गरजेचं. आमचं वागणं प्रत्येक वेळेला योग्य असावं. जे कुणी तुमच्या वाईटावर बोलायला जातील प्रियानो, त्यांची तोंड बंद होतील असं तुमचं वागणं असणं गरजेचं आहे. Beloved, our talk and our behavior should be right always, so that it shuts the mouth of other people. म्हणून यासाठी की विरोधाला आपल्याविषयी काही वाईट बोलण्यास जागा नसल्या
नसल्यामुळे लाज वाटावी. So that the one who opponent who has nothing to say should be ashamed. आणि ज्यावेळेस ती व्यक्ती माझ्या काही एका कार्यक्रमाच्या वेळेस त्या मला समोर आल्या, माझ्या नजरेला नजर त्या मिळू शकल्या नव्हत्या प्रिया. So when I met that person at a function, he couldn't see eye to eye. म्हणून तुमच्या विरुद्ध वाईट बोलणाऱ्यांची त्यांना लाज वाटावी, त्यांचं तोंड बंद व्हावं, यासाठी तुमचं वागणं योग्य असणं गरजेचं आहे. So if you want that your opponent should be ashamed and they should have nothing to talk, your behavior should be right. तुमचं बोलणं योग्य असणं गरजेचं Your आहे. talk should be right. आणि मग या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं, And so the word of God tells us, यासाठी की विरोधाला आपल्याविषयी काही वाईट बोलण्या जागा नसल्यामुळे लाज वाटावी. so that the opponent should have nothing evil to talk to you and it should be ashamed. या गोष्टी आम्ही समजून घेणं गरजेचं We आहे. should understand these कारण things त्याच्यामध्येच आमचं पूर्णत्व आहे प्रियानो. because our perfection lies there. आमच्या आयुष्यातल्या प्रत्येक कप्प्यामध्ये Or in each shelf of our life. आमचं चालणं, आमचं बोलणं, आमचं वागणं सर्व काही आम्ही पाहतो सुशिक्षणाला धरून असावं. Our talk, our walk, and our behavior should be with the good teaching. माझं कौटुंबिक जीवन, My family life, माझं वैयक्तिक जीवन, my personal life, माझं सामाजिक जीवन, my social life, या सर्व गोष्टी मग प्रियानो all these things, beloved, त्या वचनाप्रमाणे असाव्यात, it should be through the word म्हणजे आम्हाला पूर्णत्व मिळणार आहे. so that I get perfection. बाकीच्या गोष्टी देवाच्या कृपेने आपण पुढच्या रविवारी पाहूया. Other things we'll see next time. याच आपल्या जागेवर आपण उठून उभं राहूया Let's stand in our आणि places. प्रभूच्या गौरवासाठी आपलं समर्पण आपल्या देवाला आपण करूयात Let's offer ourselves for the glory of God. आणि देवाजवळ प्रार्थना करूयात. And let's pray to God. देवा, माझं बोलणं योग्य असावं, Lord, let my talk be right. माझं बोलणं कृपायुक्त असावं, Let it be full of grace. माझं बोलणं मिठानं रुचकर केल्यासारखं Let असावं. it be seasoned with salt. यासाठी माझ्या मुखावर पवित्र आत्म्याचा ताबा असू दे. So that let the Holy Spirit control my tongue. माझं मुख माझ्या देवा तुझ्या वचनाची घोषणा करणारा असावं. Let my talk proclaim your word. देवाचा दास म्हणतो, माझं मुख तुझ्या स्तुतीचा प्रवाह असतं तर किती बरं झालं असतं. Servant of God says that if my mouth was a stream of your worship, it would be so good. ज्या दिवस आम्ही आमचं मुख उघडू, Whenever I open my mouth, आमचा ख्रिस्त लोकांना दिसावा, Christ should be seen through us. आमचा तो स्वभाव लोकांपर्यंत पोहोचावा Our behavior should reach them. आणि लोकांनी कबूल करावं की येशू हा प्रभू आहे, And people should proclaim that Jesus is Lord. येशू हा तारणारा आहे Jesus is the Savior. आणि सर्व तुमचं बोलणं घडवून आणू शकतं प्रियानो. And all these things are possible only through your talk. म्हणून प्रभूला म्हणूयात, प्रभू ज्या ज्यावेळेस माझं मुख उघडेल तुझी आराधना माझ्याकडनं होऊ देत. So let's say to God, whenever I open my mouth, let you be worshipped through it. ज्या दिवस माझं मुख उघडेल सांत्वनाचे शब्द बाहेर पडू देत. Whenever I open my mouth, let the words of comfort come through it. ज्या दिवस माझं मुख उघडेल जोडणारे शब्द माझ्या मुखातून बाहेर पडू देत. Whenever I open my mouth, let the words that join come through it. आमच्या जिभेवर आमचा ताबा असावा. Let we have control over our tongues. सुशिक्षणाला शोभेल असं आमचं बोलणं असावं. Let our talk be through the good teaching. आणि प्रियानो, हेच बोलणं आम्हाला पूर्णत्व देणार आहे. And beloved, this speech will give us perfection. प्रभूला आपण धन्यवाद देऊया. Let's give thanks to the Lord. प्रभूचे आपण आभार मानूया Let's give him thanks. की ते पूर्णत्व मिळण्यासाठी ते आम्हाला त्याचं शिक्षण देत आहे. So to attain perfection, God is giving us his teaching. देवाचा आत्मा आमच्याशी बोलत आहे. The Spirit of God is talking to us. आपल्या हात स्वर्गाच्या दिशेने उंच करूया. Let's lift up our hands. प्रभूला धन्यवाद देऊया. Give thanks to him. Hallelujah. 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 Blessed be the name of the Lord. We worship you, Lord Jesus. Hallelujah. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. Hallelujah. Hallelujah. Hallelujah.
Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Hallelujah. 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 Oh, Holy Spirit, Holy Spirit, Holy Spirit, Holy Spirit, Holy Spirit, Hallelujah, Hallelujah, Hallelujah. Oh Lord, we love you. 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 Hallelujah, hallelujah. Oh, Jesus. Hallelujah. Hallelujah. Oh, hallelujah. Thank you, Lord. Thank you, Jesus. Hallelujah. देवाचा आत्मा आमच्यामध्ये असताना आज बंधू घोरपडे प्रार्थना करते. Hallelujah. यस योना प्रार्थना करेला. Hallelujah, hallelujah. Thank you, Jesus, Lord. Thank you for this wonderful opportunity, this time, O Lord, that you've given it to us, O Lord, so that we could gather, we could pray, we could praise, we could worship, O Lord Jesus. Lord, through the word you spoke to us, so we thank you, Lord. You told us that how we should behave, O Lord. You told us how we should speak, O Lord. O Lord, we, Father, pray to you, Lord, let your grace be upon us, O Lord, so that we work accordingly, O Lord Jesus. Father, we pray to you, Lord, let your presence be always with you, O Lord. We ask for your Holy Spirit to guide us at each and every step of ours, O Father God. Lord, we pray to you, Lord, you have spoken to us, so we thank you, Lord. Lord, we pray to you, Lord, each and every person, O Lord, listening to the word, O Lord, you touch them, O Lord, and you speak to them, O Lord. You have spoken to them, so we thank you, Lord. We give you all the glory, honor, and praise, O Lord. In Jesus' name I pray. Amen. Amen. बसूया. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. आठवड्याच्या पहिल्या दिवशी उपासनेमध्ये आराधनेमध्ये त्याने आम्हाला चालवलेलं आहे. वचनाद्वारे त्याने आमची भेट घेतलेली आहे. सर्व गौरव आमच्या देवाला असो. यावेळी वेळ आहे दशांश आणि दानार्पण अर्पण करण्याची.
जे घरामधून उपासना करत आहेत त्यांनी आपली दशांश आणि दानार्पणं वेगळी ठेवावीत आणि जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तुम्ही चर्चमध्ये आणून देऊ शकता. यावेळी प्रवीण दानार्पण घेईल. सर्वांचा ज्ञान मात्याला तुझी अमृता तारणारा जास्त वात्याला ख्रिस्त माझा तो सर्वांचा ज्ञान मात्याला तुझी अमृता तारणारा जास्त वात्याला तो जगाचा दाता पालक मालक या विश्वाचा तो जगाचा दाता पालक मालक या विश्वाचा तुझावरती अर्पुनी प्राणा उठला तारायाला ख्रिस्त माझा तो सर्वांचा ज्ञान मात्याला तोची अपुला तारणारा जास्त वात्याला जास्त वाटायला जास्त वात्याला जास्त वात्याला. प्रत्येक रविवारी यूट्यूबवर सकाळी 9:30 वाजता उपासना असेल. आज 4था रविवार असून उपासना झाल्यानंतर तुम्ही घरी प्रभुभोजन घेऊ शकता. एक महत्त्वाची सूचना आहे. 7 फेब्रुवारी 2021 पासून चर्चमधील उपासना सकाळी 9:30 वाजता नेहमीप्रमाणे सुरू होत आहे. 60 वर्षावरील वृद्ध व्यक्ती व 10 वर्षाखालील लहान मुले तसेच गर्भवती महिला, मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार आणि कोविड-19ची साईन सिम्पटम्स चिन्ह लक्षणं असणारी व्यक्तींनी स्वतःहून घरी थांबावं आणि बाकी लोक चर्चमध्ये येऊ शकतात. चर्चमध्ये मास्क आणि सॅनिटायझर वापरणं अनिवार्य आहे. चर्चला येताना स्वतःची पाणी बॉटल स्वतःसाठी घेऊन यायची आहे. विवाह घोषणा आहे. कुमार विशाल भगवान गुलदगड, राहणार काळेवाडी पिंपरी, पुणे यांचा विवाह कुमारी महिमा रोज, राहणार अजमेर राजस्थान हिचबरोबर दिनांक 12 फेब्रुवारी 2021 रोजी सायंकाळी 4 वाजता रॉबसन मेमोरियल कॅथेड्रल अजमेर या ठिकाणी करण्याचे योजिले आहे. तरी हा विवाह होऊ नये याचे योग्य कायदेशीर कारण कोणास माहीत असल्यास ते विवाहापूर्वी लेखी स्वरूपात मंडळीच्या पालकांकडे द्यावे. विवाह घोषणेची ही पहिली वेळ आहे. यावेळी आपण नतमस्तक होऊ. दानार्पणासाठी परमेश्वराने आपल्याला इथवर चालवलं या सर्वांसाठी सिस्टर सीमा प्रार्थना करेल. अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती असणारे आमच्या जीवन परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते, तुझ्या नावाला गौरविते. आठवड्याच्या पहिल्या दिवशी देवपा तुझ्या मंदिरामध्ये देवपा तू आम्हा प्रत्येकाला आणलं, तुमच्या नावाला धन्यवाद देते. माझ्या राजा सुंदरशा देवपा तू त्या आराधनेमध्ये देवपा तू आम्हाला चालवलं, तुझी सहभागिता देवपा तू आम्हाला दिली, तुझं शखेना गौरव देवपा इथं उतरून आलं, त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देते, तुझ्या नावाला गौरविते. सुंदरशा वचनाद्वारे देवपा तू आमची भेट घेतली देवपा, आमची कमतरता, आमची उणीव देवपा तू काढून टाकली, तुमच्या नावाला धन्यवाद देते. तुझ्या देवपा वचनाने आम्हाला धुऊ, शुद्ध कर, पवित्र कर माझ्या राजा, आणि पावित्र्यामध्ये युक्त होऊन माझ्या राजा तुझ्यामध्ये चालण्यासाठी तुझी दया, तुझी कृपा देवपा तू आम्हाला पुरव देवपा. आमचं चालणं, आमचं वागणं, आमचं बोलणं यातून केवळ तुझंच गौरव होऊन दे अशी देवपा तुझ्याकडे प्रार्थना विनंती करते माझ्या राजा. जे दान देवपा आम्ही देवपा तुझ्या भांडारामध्ये देवपा टाकलेलं असताना माझ्या राजा तू त्या दानाचा वापर देवपा तुझ्या गौरवासाठी होऊन दे माझ्या राजा, मंडळीच्या वाढीसाठी होऊन दे देवपा अशी देवपा तुझ्याकडे प्रार्थना विनंती करते
करते माझ्या राजा. जे काही देवपा विवाह सोहळा आहे माझ्या राजा, तोही देवपा तो आशीर्वादित कर. देवपा काना गावामध्ये जसा देवपा तू चमत्कार केला माझ्या राजा, तोच चमत्कार देवपा या लग्नामध्ये देवपा होऊ दे अशी देवपा तुझ्याकडे प्रार्थना विनंती करते. तुझ्या नावाला धन्यवाद देते. तुझ्या नावाला देवपा उंचावी ते देवपा. इथून पुढची वेळ तुझ्या हातामध्ये समर्पित करत हीच प्रार्थना येशूच्या नावाने केली म्हणून तुझं ऐक बापा. हालेलुया. या आठवड्याचं वचन आहे कलसेकराचं पत्र, याचा 4था अध्याय आणि 6वं वचन. मगाशी आपण जे वाचलं तसे तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यावायचे हे तुम्ही समजावे. यास आपल्या जागेवर उठून उभं राहूयात, प्रभूची प्रार्थना पण म्हणूयात आणि आशीर्वाद घेऊयात. हालेलुया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसं आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हास परीक्षेत नकोस तर आम्हास वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आता सर्व समर्थ देवाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा प्रत्येकाबरोबर, जगातील सर्व त्याच्या प्रिय जनांबरोबर आत्ता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. वाढदिवसाचे प्रार्थना. यास आपले डोळे बंद करूयात. मागच्या आठवड्यात ज्यांचे वाढदिवस झाले त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूयात. स्वर्गातील आमच्या जिवंत पवित्र पित्या, तुला धन्यवाद देतो, आभार मानतो देवा. ज्या बंधूचे, बहिणीचे किंवा लेकरांचे वाढदिवस झाले आहेत देवा, ज्यांची ॲनिव्हर्सरी झालेली अशा प्रत्येकाला घेऊन येशूच्या रक्ताद्वारे तुझ्या कृपेच्या आसनाजवळ होते पित्या. माझ्या प्रभू, हे नवीन वर्ष या सर्व प्रियजनांसाठी अधिक मोठ्या आशीर्वादाचं कारण असू देत. स्वर्गातून आकाश आणि कपाट उघडली जाऊ देत. तुझ्या आशीर्वादांची ओतणी त्यांच्यावर तू कर देवा. त्यांची प्रत्येक गरज तुझ्या दैवी भांडारातून मोठ्या गौरवाने पुरवली जाऊ देत. प्रत्येकाला स्वास्थ्य तू दे देवा. प्रत्येकामध्ये तुझं भय अधिक वाढू दे देवा, कारण तुझं भय आयुष्याची मर्यादा वृद्धिंगत करते, तुझं वचन सांगतं देवा. तो आशीर्वाद प्रत्येकाला तू दे अशी आम्ही विनंती करतो. कल्याणदायी वरदानं घेऊन प्रत्येकाला तू सामोरा ये. अशी अनेक वर्ष येशूच्या नामामध्ये त्यांच्या आयुष्याला जोडली जाऊ दे देवा. दीर्घ आयुष्य, वयोवृद्धी, कल्याणदायी वरदान त्यांना प्राप्त होते देवा. प्रत्येकाचा आत्मा, जीव आणि शरीर तुझ्या स्वाधीन करतो, आणि देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा या त्रैक्यामध्ये सर्व आशीर्वाद या ठिकाणातून आम्ही जाहीर करतो. येशूच्या नावाने प्रार्थना करतो म्हणून पित्या तो ऐक. आमेन. आमेन.